हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिंगोलीत शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध। हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। अशोक चव्हाणांना नांदेडच्या अर्धापूरमध्ये मराठा आंदोलकांनी अडवलं। आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलकांचा सर्वपक्ष नेत्यांवर रोष। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा कायम। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत रत्नागिरीची जागा भाजपला न सोडण्याचा सूर, तर संभाजीनगरच्या जागेबाबत पदाधिकाऱ्यांची संवाद। धाराशिव लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। अजित पवार गटात मोठ्या नेत्याचा प्रवेश करून उमेदवारी देण्यात येणार, सूत्रांची माहिती। तर धाराशिवमधून जगजित सिंहांसह पाटील अर्चना पाटलांचं नाव चर्चेत। हेमंत गोडसे नाशिकचे सिटिंग खासदार, ते उमेदवारीसाठी प्रयत्न करणारच। तर 100 नगरसेवक भाजपचे, त्यांचाही जागेवर दाबा। कुणालाही तिकीट मिळो, एकत्र मिळून प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा शिंदेंना अधिकार, मात्र नाशिक आणि संभाजीनगरची जागा आम्हीच लढणार, संजय शिरसाटांचा दावा। साताऱ्यात शरद पवार देतील तो उमेदवार मान्य, पवारांनी आदेश दिल्यास लोकसभा लढण्याची तयारी, पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य। दिल्लीत शरद पवार आणि प्रवीण गायकवाडांची भेट, प्रवीण गायकवाडांकडून माढ्यातून लोकसभा लढण्यासंदर्भात इच्छा व्यक्त। 2019ला कोण फिक्स झालं सर्वांना माहिती, पटोले काँग्रेसचे की गडकरींचे, या प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचं उत्तर। तर आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचा इशारा। 7 जागांवर वंचितचा काँग्रेसला पाठिंबा असेल तर अकोल्याबाबत पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवली, वडेट्टीवारांची माहिती। अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी आपलं बघावं, काँग्रेसला आता कुणी विचारत नाही, या चव्हाणांच्या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर। तुमचं आमचं जमत असतं तर कार्यकर्ते का नाराज असते, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना खडसावलं। खडसेंना विरोध नव्हता, मात्र त्यांच्याकडूनच विरोधाची सुरुवात, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। परभणी लोकसभेसाठी रासप अध्यक्ष महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, महादेव जानकरांचं शक्ती प्रदर्शन करणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे उपस्थित राहणार। उत्तर नागपूर नितीन गडकरींचा प्रचाराचा धुरळा, 11 जेसीबीतून गडकरींवर फुलांचा वर्षाव, लोकसंवाद यात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग। बारामतीत अजित पवार गटाकडून प्रचाराची तयारी सुरू, मतदारसंघात अजित पवारांकडून जबाबदाऱ्यांचं वाटप, सुनील शेळकेंना भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अनेक मोठे बदल, मात्र हा फक्त ट्रेलर, अजून देशाला पुढे घेऊन जायचं आहे। आरबीआयच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकारी पैशाने दौरे सुरू, सरकारी पैशातून दौऱ्यांचे खर्च होत असेल तर हे आचारसंहितेचं उल्लंघन, आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी आहे का, राऊतांचा सवाल। कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या कोठडीत वाढ, केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। कर थकबाकी प्रकरणात काँग्रेसला मोठा दिलासा, लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही करवाढ करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। राज्यात आजपासून वीज दरात वाढ होणार, महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार, आजपासून नवीन दर लागू। नाशिक महानगरपालिकेची घरपट्टी, पाणीपट्टीतून विक्रमी कर वसुली, 6 विभागातून पालिकेला तब्बल 206 कोटींचा कर। वांद्रे वरळी सिलिंगवरील प्रवास महागला, आजपासून प्रवाशांना जादा टोल द्यावा लागणार, कार, जीप, टॅक्सीच्या एकेरी प्रवासासाठी आता 100 रुपयांचा टोल। पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस, गुवाहाटीत मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं, पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।